नमस्कार माय यूट्यूब फॅमिली, मी आहे ब्राईट सुहाना। सो आम्ही निघालो होतो आमच्या गावी आणि आमच्या गावची होती यात्रा, म्हणून ट्रॅव्हलिंग करताना काहीतरी खायला हवं म्हणून एका शॉपवर थांबून आम्ही छोटे मोठे चिप्स कुरकुरे घेतलं। मला आईस्क्रीम खावं वाटलं होतं म्हणून मी आईस्क्रीम घेतलं। घरचे तर खूप ओरडले मला आईस्क्रीम घेते म्हणून एवढं लेट नाईटचं, पण मला खावं वाटलं होतं सो मी आईस्क्रीम घेतलं आणि आम्ही निघालो। तेव्हा मुंबईवरून एवढं म्हणजे ॲक्च्युली मी पुण्याचीच आहे, पण मी मुंबईला गेली होती माझ्या मावशीच्या इकडे। सो आम्ही मुंबईवरून डायरेक्टली मी माझ्या गावी जाणार होते, मग आम्ही मुंबईवरून गावी आलो आणि हे आहे आमच्या गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ यात्रा। आणि आमच्या गावची यात्रा असल्यामुळे भैरवनाथ मंदिरात एवढं भारी डेकोरेशन, जल्लोष, एवढे फटाक्यांची आतिषबाजी होती। आणि तुम्हाला तर माहीत असेल छबिना काय असतो, तर हा आहे छबिना। छबिना म्हणजे ज्या दिवशी ताजी यात्रा असते, म्हणजे ताजी यात्रा म्हणजे काही पुरणपोळ्या वगैरे करतात त्या दिवशी। मग त्या दिवशी पुरणपोळ्या वगैरे करतात, देवाला निवेद वगैरे दाखवतात मंदिरात, आणि मग सगळ्यांचं देवदर्शन वगैरे झालं की संध्याकाळ देव असं म्हणतात की पालखीत येऊन बसतो। ॲक्च्युली म्हणजे असं म्हणतात की ते पालखीची म्हणजे पालखी अशी जड होते, उचलता नाही, मग ते कोण मानाचे मानकरी वगैरे असतात ते पालखी वगैरे उचलतात आणि मग पूर्ण देव हा गाव फिरून येतो पालखीत बसून असं म्हणतात। मग त्या दिवशी छबिना असं म्हणजे नाही का असतो, मग संध्याकाळी एवढा छबिना फटाक्यांची आतिषबाजी होती। मला तर छबिना खूप जास्त आवडतो। यात्रेमध्ये सगळ्यात आनंद आणि एक्साइटमेंट आणि एन्जॉय करण्याचा मोमेंट म्हटलं ना माझ्यासाठी तर छबिना, कारण एवढे DJ सॉंग्स असतात, फटाक्यांची आतिषबाजी असते। सो मला ना खूप आवडतं। मलाही असं वाटतं की तिथे जाऊन डान्स करावा छबिनाच्या इथं, बट DJ वगैरे समोर वगैरे जाऊन डान्स वगैरे करून असं करा, पण तिथं पोरं वगैरे एवढी असतात, प्लस नाही का गर्दी एवढी असते की आज जाताच येत नाही, म्हणून मी लांबूनच म्हणलं चला आपण इथेच आपलं एन्जॉयमेंट करून घेऊयात। मग आम्ही तिथूनच एन्जॉयमेंट केलं। आणि हे बघा कसे सॉंग्स आणि किती पब्लिक आहे, कारण त्या दिवशी पूर्ण गाव एकत्र येतं, सगळ्यांच्या अंगावर गुलाल उधळतात। आमच्या इकडे गुलाबी कलरचा गुलाल असतो, तुम्ही कमेंट करून सांगा तुमच्याकडे कोणता कलरचा गुलाल असतो। सो मग सगळ्यांचे बघा शर्ट कसे भरल्यात, पूर्ण असे गुलालांनी माखलेत सगळेजण। आणि हे बघा मंदिरातून, मी तुम्हाला बोलते ना मंदिरातून पालखी निघते, ओका अशी पालखी निघते मंदिरातून। इथे बघा सगळ्यांचे व्हिडिओ शूट, फोटोशूट वगैरे चालू आहेत। आणि हे बघा कशी ती मंदिराला डेकोरेशन वगैरे केले, आणि बघा पब्लिक बघा किती आली आहे। म्हणजे त्या दिवशी गावाचा एवढा एक्साइटमेंट, आनंदाचा क्षण असतो, म्हणजे गावची यात्रा म्हणजे सगळे एकत्र येतात, नातेवाईक पाहुणे, आणि लांब लांब जे गाव सोडून जे बाहेर कामासाठी बाहेर गेलेत ना गावी, मुंबई पुणे वगैरे इकडे तिकडे सगळे येतात त्या दिवशी। त्यामुळे तर अजून घर बसलं असं एकदम असं भारी वाटतं। आणि हे बघा हे आमच्या घरासमोरच स्टॉल लागलेला आहे, बघा किती भारी। आणि परत मी आईस्क्रीम खाल्लं होतं लेट नाईटचा, पण पूर्ण व्हिडिओ घेतला नाही। आणि मग आम्ही यात्रा फिरायला निघालो, आणि हे सगळे माझे कझन्स आहेत, सो त्यांच्यासोबत मी यात्रा फिरायला निघाली होती। आणि हे बघा किती भारी डेकोरेशन केले, म्हणजे वेलकम पासून त्यांचं डेकोरेशन होतं ते स्टार्ट टू एंड। आणि नंतर दुसऱ्या दिवशी होतं ते शेळी यात्रा बोलतात ना ते, आणि त्या दिवशी संध्याकाळी होता ऑर्केस्ट्रा। तुम्हाला माहीतच असेल ऑर्केस्ट्रा म्हणजे काय असतो, तर ऑर्केस्ट्रामध्ये डान्स वगैरे करतात, नाटक वगैरे करतात। आणि मी प्रत्येक मुमेंटचा एक डान्स वगैरे व्हिडिओ काढला होता, सो त्यातला मी एकच म्हणजे नाही का जेवढे मला असे छोटे छोटे तेवढे मी अपलोड केले आहेत। हा श्रीकृष्णाचा डान्स आहे, आणि अजून बरेच खूप काय आहे, म्हणजे गणपती, परत छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण असं अभिषेक वगैरे पूर्ण असं दाखवलेलं आहे। म्हणजे ना खूप असं प्रत्येक गाण्याचं वाईज सॉंग्स वगैरे घेतलेले आहेत। आणि श्री भैरवनाथची यात्रा असल्यामुळे गावचं गाव पण जपणारं क्षण म्हणजे हाच असतो आमच्यासाठी यात्रा, कारण इथं प्रत्येक माणूस हा आवर्जून इथे येतो यात्रेसाठी, आणि एन्जॉयमेंट पण तेवढीच असते। हे बघा श्रीकृष्णाचा डान्स चालू आहे, सो मी हा व्हिडिओ पूर्ण घेतलेला आहे, आणि ह्याचा व्हॉइस पण मी टाकला आहे बॅकग्राऊंडमध्ये, तुम्ही ऐकू शकता तो व्हॉइस।
आणि बघा किती भारी भारी ते म्हणजे जे पण असे कलाकार आहेत ते बघा कसे माठ वगैरे घेऊन डान्स करतात ये. आणि लाईट्स किती आहेत. आमच्या इकडे दरवर्षी हाच ऑर्केस्ट्रा असतो, वैभव ऑर्केस्ट्रा. कारण दरवेळेस तेच येतात, म्हणजे मला जसं माहिती आहे तेव्हापासून तर तेच येतात. आणि त्यांचं गीत सॉंग्स वगैरे हे पण भारी असतात. सो मी सगळं शूट वगैरे केलं. नंतर थोडंफार बघा पुढे अजून थोडे वेगवेगळे सॉंग्स आहेत. मी जेवढे हवे तेवढे मला सॉंग्स वगैरे घेतले. आणि इथे बघा लाईट डेकोरेशन वगैरे. इथे पण पूर्ण कृष्णाचं व्हिडिओ आहे, राधाकृष्ण वगैरे. एवढं भारी भारी सॉंग्स होते ऐकायला. परत नंतर थोडंसं हे एक सॉंग्स हे असं म्हणजे सतत असे वेगवेगळे. आता इथे आलं आहे गणपतीचं. परत हे बघा हे वेस्टर्न डान्स आहे. सो हा सुद्धा मी कॅप्चर केलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता की हा डान्स की मी असं किती जवळून झूम असा करून घेतलेला आहे, कारण मोबाईलची क्वालिटीच एवढी भारी आहे की समोरून परफेक्ट फेस वगैरे दिसतो. आणि हे सिंगर आहेत, हे गात होते सॉंग्स. आणि मनाला भिडणारं म्हणजे नाही का, एखाद्या मुलीचं ब्रेकअप वगैरे झाला आहे आणि कोण सोडून गेले, काय झालं आहे, तर हा सॉन्ग आहे तो पूर्ण आठवण करून देऊ शकतो पाठीमागच्या मेमरीचा. सो मग आम्ही इथून सॉंग्स वगैरे सगळे असं बघत होतो. मला तर ना असं झालं होतं की आता पुढे अजून कोणतं सॉन्ग, पुढे असं एक्साइटमेंट असते ना पुढे कोणतं कोणतं वगैरे. आणि माझी दीदी पण माझ्यासोबत आली होती, आमचे घरचे पण आले होते. सो मग तर मज्जाच मज्जा केली, कारण मला आईस्क्रीम एवढा आवडतं. मी ना ऑर्केस्ट्रामध्ये सुद्धा आईस्क्रीमचे किट घेऊन बसली होती. तुम्हाला तर माहितीच असतात की गावाकडे म्हणजे यात्रा वगैरे असले की 2-3 दिवस काही दुकानात तिकडून जात नाही ती. कारण यात्रेचा क्षण असल्यामुळे सगळे पाहुणे मंडळी वगैरे असतात. परत गावातली माणसं, लहान मुलं वगैरे सगळ्यांना खायचा खूप शौक असतो. इवन गावातलेच नाही, प्रत्येक माणसाला हा खायचा शौक असतो. सो मग मी तिथूनही सॉंग घेतलं आणि मस्त त्यांचं गाणं ऐकत मस्त आईस्क्रीम वगैरे खात होती. आणि बघा ह्यांचे एक म्हणजे ह्यांनी एवढं डेकोरेशन भारी केलं आहे ना परफेक्टली, की बॅनर वगैरे, परत ते साईडला लाईट्स, पडदे, परत स्टेज सेटअप. आणि नंतर केलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाटक वगैरे होतं. नंतर शेवटला हे बघा हे नाटक आहे की लेकीची ओटी भरून वगैरे असं काहीतरी होतं. सो मी नाटक शूट केलं आणि ऑर्केस्ट्रा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी मग आम्ही निघालो आमच्या गावी यायला. म्हणजे गावी म्हणजे आम्ही बाहेर गेलो होतो थोडंसं. नाटक वगैरे ऑर्केस्ट्रा वगैरे संपल्यानंतर आम्ही मामाच्या इकडे गेलो. मामाच्या इकडून थोडंसं राहून वगैरे मग आम्ही रानातून गावात गेलो, कारण आमचं रानात पण घर आहे, गावात पण घर आहे. दोन्हीकडून आम्ही कुठेही राहतो, जिथं मन होईल तिथं. मग आम्ही आता गावातून रानात निघालो आहे थोडंसं काम असल्यामुळे, कारण आम्हाला पुण्याला पण यायचं होतं. मग थोडंसं धान्य वगैरे घ्यायचं होतं, रानातलं काही काम असेल ते आवरायचं होतं. मग आम्ही ते सगळं सामान आटपलं आणि पुण्याच्या रस्त्याला लागलो. पुण्याच्या हा माहीतच असेल, तुम्ही ओळखतच असेल हा बोगदा कोणता आहे. सो तुम्ही कमेंट करून सांगा हा बोगदा कोणता आहे. आणि जसे जसे असे पुणे जवळ येत होतं तसं तसं असं वाटत होतं अरे आपण का आलो आहे. गावात एवढे चांगले मुवमेंट होते, म्हणजे नाही का सगळे नातेवाईक, एवढे एक्साइटमेंट, आनंद. आणि शहराकडे यायला नकोच वाटत होतं, एकदम असे पाय असे जडजड झालं ते. पण काही ऑप्शनच नव्हता, कारण यावंच लागणार होतं, कारण काम वगैरे सगळं इकडेच आहे. ऑफिसला पण जास्त दिवस सुट्ट्या वगैरे नसतात. सो मग आम्हाला पुण्याला यायला लेट नाईट झालं होतं, कारण आम्ही खूप उशिरा निघालो होतो. तिथलं सगळं आवरून वगैरे यायचं होतं. मग आम्ही पुण्याला यायला निघालो. हे बघा रात्रीचा किती भारी व्ह्यू दिसतोय पुण्यात. म्हणजे गावाकडं रात्रीचं वातावरण तुम्हाला माहीत असेल, आणि सिटीतलं किती वातावरण असतं. सगळीकडे लाईट्स असतात सिटीमध्ये, आणि गावाकडे लाईट्स एवढ्या नसतात जेवढ्या सिटीच्या मध्ये असतात. कमी प्रमाणात गावाकडे लाईट्सचा वापर केला जातो. आणि आमच्या गावात तर असं म्हणजे जास्त
लाईटचा वापर कमीच केला जातो. शक्यतो जास्त कोण वापर वगैरे करत नाही त्याचा, कारण चंद्राचा प्रकाश आणि साईडला ते लॅम्प वगैरे असतात बघा, मोठे मोठे खांब वगैरे ते आहेत, त्यामुळं सगळे अंगणात वगैरे बसलेले असतात, त्यामुळे घरातली लाईट वगैरे बंदच असतात. आणि आपल्या पुणे सिटीमध्ये बघा जिकडे तिकडे लाईट शो लाईट. सो मग आम्ही हा बोगदा तर संपत नव्हता, म्हणजे किती उशीर लागतोय आता ह्या बोगद्यात निघायला. तुम्हाला माहीतच असेल हा बोगदा कोणता आहे, तुम्ही खूप वेळा गेला असेल या बोगद्यातून, तर नक्की कमेंट करून सांगा तुम्ही ह्या बोगद्यातून गेलाय का, आणि तुमच्या गावची यात्रा असते का, कधी असते. आमच्या गावची यात्रा तर अक्षय तृतीयाला असते, आणि 2 दिवस म्हणजे नेहमी ताजी यात्रा आणि शेळी यात्रा अशीच असते, पण यावेळेस